पण वाईटात वाईट परिस्थितीमध्ये जो व्यक्ती कधी धीर सोडत नाही आणि कितीही आव्हानं आली तरी नितीनजी डिफेन्सिव्ह खेळतच नाही, ते फ्रंट फुटवरच खेळतात. त्यामुळे किती आव्हानं आली तरी क्रीजच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी चेंडू टोलवण्याचं जे कसब त्यांच्यामध्ये आहे, जे एक नेव्हर डाय ॲटिट्यूड आहे. मला आठवतं आजही 2002च्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी नितीनजींचा प्रचंड जीवघेणा असा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या निवडणुकीच्या वेळी नितीनजींना पाय खाली टेकवता येत नव्हता, एक पाय असा ठेवावा लागायचा. आणि अशा परिस्थितीमध्ये इतके प्रचंड जखमी असताना त्या निवडणुकीची सगळी धुरा त्यांनी सांभाळली आणि असा पाय ठेवून, समोर सरळ पाय खाली देखील ठेवता येत नाही, असा पाय ठेवून ते त्या खुर्चीवर बसायचे आणि या नागपूर शहरामध्ये 50 सभा घेऊन महानगरपालिकेतला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाला त्यावेळी निवडून आणलं. हा जो काही आत्मविश्वास आहे, या राज्याचे मंत्री म्हणून आजही तो प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेने नितीनजींचं नाव खऱ्या अर्थानं अजरामर केलं, त्या मुंबई पुणे एक्सप्रेसवे करता पहिल्यांदा निविदा बोलवल्यानंतर त्या काळामध्ये रिलायन्सने 3600 कोटी रुपयाची निविदा भरली होती आणि 3600 कोटी रुपयाची निविदा भरल्यानंतर त्या संपूर्ण कामाचं आकलन नितीनजींनी केलं. अनेकांना असं वाटतं नितीनजी काय शिकले, ज्यांना माहित नाही त्यांना वाटतं ते इंजिनियरच आहेत, कारण त्यांना इतकं त्या कॉन्क्रीट मधलं आणि लोखंडातलं आणि इंजिनिअरिंग मधलं कळतं. नितीनजींनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्यांच्या लक्षात आलं की 3600 कोटी रुपये हे काही योग्य नाही आहेत. आणि नितीनजींनी त्या काळामध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना आणि तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर पंतांना सांगितलं की 3600 कोटी रुपयाचं टेंडर आपण मंजूर करणं योग्य होणार नाही. धीरूभाई अंबानींकडे जेवायला गेलं, त्यांनाही सांगितलं की हे 3600 कोटी रुपयाचं टेंडर हे तुमचं फार मोठं आहे आणि मी ठरवलं हे तुम्हाला टेंडर द्यायचं नाही, मी स्वतः हे काम राज्य सरकारच्या वतीनं करणार आहे. MSRDC नावाची कॉर्पोरेशन काढली आणि 3600 कोटी रुपयाचं टेंडर ज्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं आलं होतं, 1600 कोटी रुपयामध्ये तो रोड नितीनजींनी बनवून दाखवला. 2000 कोटी रुपये या राज्याचे त्या काळामध्ये वाचवण्याचं काम नितीनजींनी केलं. मुंबईचे पूल असतील, महाराष्ट्रातले रस्ते असतील, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे नितीनजी, अशा प्रकारची एक अक्षरशः संकल्पना या महाराष्ट्रामध्ये नितीनजींनी रूढ केली. आणि कुठलंही इनोव्हेशन असेल, कुठलाही नवीन प्रयोग असेल, तो प्रयोग नितीनजींना प्रचंड आकृष्ट करतो. इनोव्हेशन म्हटलं की नितीनजी त्याच्या पाठीमागे लागतात आणि छोट्यातलं छोटं इनोव्हेशन सापडलं की ते मोठं कसं करता येईल, ते स्केलवर कसं नेता येईल, या संदर्भात नितीनजींचा नेहमी ओढा असतो. आणि त्यातनंच नितीनजींच्या अजेंड्यावर जरी त्यांनी मुंबई सुंदर बनवलं, महाराष्ट्र उत्तम बनवलं, तरी नितीनजींच्या अजेंड्यावर नेहमी गाव, गरीब आणि किसान, शेतकरी हाच त्यांचा अजेंडा राहिला. आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये इतके प्रचंड इनोव्हेशन्स हे नितीनजींनी केले की ज्या माध्यमातून आमचा शेतकरी समृद्ध कसा होऊ शकेल. आज अॅग्रोटेक हे जे काही कृषी क्षेत्रातलं एक मोठं आपण एक्झिबिशन करतो, खऱ्या अर्थानं या विदर्भातल्या शेतकऱ्याला जर इनोव्हेशन कळलं असेल, त्याला नवनवीन पद्धती कळल्या असतील, तर त्या अॅग्रोटेकमुळे कळल्या. आणि या अॅग्रोटेकच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचं काम नितीनजींनी केलं. त्यांच्या डोक्यात प्रत्येक वेळी शेतकऱ्याचं खत कसं स्वस्त होऊ शकेल, शेतकऱ्याची अवजारं कशी स्वस्त होऊ शकतील, नवीन पद्धतीने आपल्याला उत्पादकता कशी वाढवता येईल, ही प्रत्येक गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये असते. गरीबाला घर मिळालं पाहिजे, मग त्यांनी सांगितलं की 1000 रुपयामध्ये पर स्क्वेअर फूट मिळालंच पाहिजे. आमच्या NITने टेंडर बोलवलं, ते टेंडर आलं काहीतरी 1900 रुपयाचं. ते म्हणाले मी तुम्हाला बनवून दाखवतो. त्यांनी माणसं आणले आणि 1000 रुपयामध्ये घर बनवून त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फुकट, त्याच्यामध्ये लाईट फुकट, अशा प्रकारचं घर या नागपूर शहरामध्ये त्यांनी बनवून दाखवलं. त्यामुळे केवळ बोलायचं नाही तर ती प्रत्येक गोष्ट करून दाखवायची, ही जी काही एक पद्धत नितीनजींमध्ये आहे, मला असं वाटतं त्यामुळेच हा नेता लोकांमध्ये अत्यंत पॉप्युलर आहे. एक महत्वाची गोष्ट नितीनजींच्या बद्दल ही आहे, मी आज सकाळी देखील एका कार्यक्रमात बोललो, अनेक वेळा लोक मोठी होतात पण ज्यांनी त्यांना मोठं होताना पाहिलं त्यांना फक्त उंचच बघावं लागतं. त्या माणसाच्या मोठेपणाचा फायदा त्यांना कधीच होत नाही. पण नितीनजींना मात्र एक गोष्ट आहे, ते किती मोठे झाले तरी देखील ते ताडासारखे मोठे होत नाहीत, ते खजुरासारखे मोठे होत नाहीत, ते
आंब्यासारखे वडासारखे मोठे होतात, प्रत्येकाला सावली मिळेल याची चिंता करतात. आणि म्हणून देशभरामध्ये कुठेही असले तरी नागपूर हे त्यांच्या अजेंड्यावर असतं, विदर्भ त्यांच्या अजेंड्यावर असतो, महाराष्ट्र त्यांच्या अजेंड्यावर असतो. ते कधीही आपला अजेंडा आपल्या लोकांपासून दूर जाऊ देत नाही. आजही देशाचे एवढे मोठे नेते झाल्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना मागणी आहे, त्यांचं काम आहे. त्या प्रत्येक राज्यात काम करत असताना महाराष्ट्र त्यांच्या अजेंड्यावर पहिल्या क्रमांकावर आहे. आज सर्वात जास्त देशामध्ये जर नॅशनल हायवेजचं काम कुठे सुरू असेल तर त्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. सर्वाधिक पैसा या महाराष्ट्रामध्ये नितीनजींनी दिला. पण देशातही त्यांनी सगळीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात काम केलं. आणि हे करत असताना प्रत्येक जिल्ह्यातला शेवटचा कार्यकर्ता नितीनजींना माहिती आहे. त्या कार्यकर्त्याचं सुखदुःख माहिती आहे, तो नेमका काय करतोय, त्याला काय हवंय ही प्रत्येक गोष्ट नितीनजींना माहिती आहे. आणि म्हणून त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक जनतेचा नेता अशा प्रकारे नितीनजींना आज आम्ही बघतो. नेते अनेक होत असतात, पण ज्यावेळी नेता आणि जनता यातला भेद संपतो आणि जनतेला आपला परिवार म्हणजेच आपला नेता आणि नेत्याला आपला परिवार म्हणजे आपली जनता, अशा प्रकारची परिस्थिती जेव्हा तयार होते त्यावेळी नितीनजींसारखा एक नेता तयार होत असतो. खरं म्हणजे मी माझ्या वेळेपेक्षा जास्त बोललो आहे. मला अनेक गोष्टी बोलायच्या आहेत. काय बोलावं आणि काय बोलू नये हा माझ्यासमोर प्रश्न आहे. पण तरी देखील माझा मोह आवरून आज या निमित्ताने मी आपल्याला एवढंच आपल्या सर्वांच्या वतीनं ईश्वराला प्रार्थना करतो की आमचा हा नेता जो आज देशाला मोठ्या प्रमाणात विकास देतोय, इन्फ्रास्ट्रक्चर देतोय, देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करतोय, असा आमचा हा नेता, या आमच्या नेत्याला ईश्वराने उदंड आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि त्यांच्या हातून अशीच देशसेवा घडत राहावी अशा प्रकारची ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय नितीनजींचं षष्टाब्दी पूर्तीच्या निमित्ताने खूप खूप अभिनंदन करतो. आणि मंचावरची सर्व मंडळी या ठिकाणी आली त्याबद्दल सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानून मी माझं बोलणं या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.